नमस्कार. आज आपण पिंपळगाव या ठिकाणी वाजे साहेबांच्या डाळिंबाच्या प्लॉटवर आलोय. त्यांनी केरळचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अतुल अण्णा वाजे. बरं, तुम्ही आपल्या ह्या डाळिंबाच्या प्लॉटसाठी केरळचं मार्गदर्शन घेतलं का? केरळचं मार्गदर्शन घेतलं. बरं, आपला हा प्लॉट किती याच्यामध्ये प्लॉट आपले? 1 एकर. 1 एकर प्लॉट आहे. बरं, ही मार्गदर्शन घेतल्यानंतर तुमची पहिली गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये तुमच्या काय बदल झाला? जमीन भुसभुशीत झाली. हे पहा, इकडे बघा, इकडे दाखवा. हे पहा, म्हणजे जमीन भुसभुशीत झाली. तुमची जमीन भुसभुशीत झाली, पांढरी मुळे चालू आहे. घातले खत तुमचे आपटेक होतात आणि झाड आज पाहिलं तर झाडला हे फळं बघा. ही बघा, इथं बघा, इकडे बघा, इकडे पण फळं पाहू शकता, इकडे पाहू शकता आणि अख्ख्या बागेला फळं पाहू शकता तुम्ही. शेटिंग भरपूर झाले. इकडे बघा, इकडे बघा, हे बघा, म्हणजे शेटिंग भरपूर झाले. पण एकच साधारण एका झाडाला किती फळ शेटिंग असेल? एका झाडाला सरास 100+ शेटिंग. म्हणजे 100+ तुमचं शेटिंग आहे एका झाडाला. बरं, आता हे तुमचं मग तुम्हाला पाणी कमी पडलं होतं त्यावेळेस तुमचं काय व्हायचं? कळी ड्रॉप व्हायची. म्हणजे शेटिंग आली काही सुद्धा तुमची ड्रॉप व्हायची. ती ड्रॉप होऊन सुद्धा आज जर पाहिलं तर बागाला 100+ तुमचं शेटिंग आणखी. हां, मग 100+ शेटिंग होऊन मात्र फळाची साईज बी चांगली आहे. म्हणजे स्ट्रोक जी चांगली, कधी लांबट चांगली, फळाची साईज चांगली आहे. बरं, आता हे तुमच्या झाडाला पाणी कमी, आता पण पाणी कमी पडतंय. आज पण पाणी कमी. म्हणजे आज तुमचं कितीचा पाणी बसलं झाडाला? आज 5व्या दिवशी पाणी. म्हणजे 5 दिवस पाणी बसलं तुमचा. आज प्लॉट जर पाहिला तर 1 नंबर आहे. बरं, प्लॉट जर पाहिलं तर संपूर्ण इकडे बघा, इकडे बघा, इकडे अख्खा प्लॉट जर पाहिला तर काळुकी 1 नंबर आहे. काळुकी 1 नंबर आहे की नाही? काळुकीबद्दल तुम्ही काय सांगू शकताय? नाही, स्टोरेज जास्त आलेले आहे. झाडामध्ये स्टोरेज खूप आहे आणि काळुकी 1 नंबर आहे. बरं, तुम्ही आता तुमच्या आसपास डाळिंबाचे उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय? केरन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. केरन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. आणि तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत का? समाधानी. धन्यवाद. केरन कंपनीला माहिती दिलं. धन्यवाद. नमस्कार.